नाही नाही तिकडेच भेटू डायरेक्ट. साफसफाई बायकोला बोललो बाईक ऐकत नाही मला करायला. अगं बाई हौसल नाराज राहायची. देवदर्शनाला चाललो. मम्मी काय म्हणता? काय नाही, देवदर्शनाला चाललो. चला तुम्ही सगळ्यांनी. तर जय महाराष्ट्र पब्लिक, आदित्य वागचोरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुमची लाडकी जान्हवी. तर तुम्ही आज बघू शकतात की आज आम्ही कुठं चाललोय सगळे बाहेर. थांबा एक मिनिट. देवाला चाललोय आम्ही. काय चाललंय ऋतुताई तुमचं? मम्मींचं चाललंय आवरणं सावरणं चाललंय. मम्मीचं नैवेद्य काढणं. एका मदन घेते ना देवाला आपल्या. बोला काय म्हणताय? काय म्हणतात झालं का? काय म्हणतात दाजी? कुठे चालले? आता इतक्यात फोटोशूट केलाय परीचा. कुठे चालले तुम्ही? बोला. 5 मध्ये म्हणून एवढा लांबी नाही का. कुठे चालले म्हणजे तुम्ही? आम्ही चाललोय मित्रांनो देवाला. आज शेवटचा आखाडाचा दिवस आहे. त्याच्यानंतर श्रावण महिना चालू होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता देवाला नैवेद्य वगैरे करून. सगळे नवीन जोडपं पण चाललंय. त्याच्यानंतर ऋतू वहिनी, भूमी वहिनी तुमची, मग आम्ही 2 जण आहे. आम्ही सगळे जण चाललोय. 35, 76, 77. हा बघा यांचं चालू आता. आमचा फोटो घेणं चालू तर आमची नवीन जोडी ही वाली कशी कशी दिसते? कशी दिसते सांगा बरं. मोठं पडलं. असं मोठं पोटलो हे असं मोठं पोटलोच आहे आम्ही. हिची साडी बघा. थांबा, इकडे नाही. अगं चांगलं दिसते ग. कशी काळा घेतलं. हा मला काळा घेतलं पण स्वतः चांगलं उजेडत घेते. चला आपण डायरेक्ट तिकडे भेटू आता. नाही नाही तिकडेच भेटू डायरेक्ट. गाडीत कोण भेटणार? गाडीत पण भेटू. सगळं आवरणं झालं की आपण निघू. तर काय अजून कोणाचंच काही आवरून झालं नाही. निघतोय आम्ही. आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात. ताईंचं चाललंय हळूहळू. ताई तुम्हाला हळूहळू नाही, खूप फास्ट. लय लेट झालाय ना आपल्याला. साज शृंगार लिहायचा चाललाय. पिऊ पिऊला जेवायला दिले, पिऊ खाऊ राहिली. पिऊला बिचारलं नेलं असतं पण ती नाही येत गाडीमध्ये. काय होतंय? तिले त्रास देते. निघतोय. झाले मम्मी त्यांचं ऑलमोस्ट सगळ्यांचं आवरून झालं. तर आमची दोघींची साडी कशी वाटते सांगा. सगळ्यांच्या साड्या कशा वाटतात कमेंट मध्ये सांगा. तर मी पहिल्यांदाच देवदर्शनाला चाललेली आहे यांच्यासोबत. तर आमची सगळी फॅमिली आम्ही सगळेच फिरायला चालले, म्हणजे तिकडे चाललोय देवदर्शनाला. तर ताई तुम्हाला कसं वाटतंय? मला भारी वाटते. ताई तुम्हाला? छान वाटते. म्हणजे पहिल्यांदा असं होतं की 3 जोड्या सोबत चाललोय आम्ही. काय मम्मी? बरोबर. 3 जोड्या सोबत चाललेलो आहे. बघू शकता मी पण इथं आरशात दिसते का पुढून दिसते माहिती नाही. दाजी तुम्ही? मी पण जोडीनेच चाललोय. जोडीनेच चाललाय. पण जोडीने जाण्यात मजाच एकदम मग वेगळी मजा आहे डायरेक्ट. हो, मनात लड्डू फुटतो ना. मनात लढ. त्याच्यामुळं. चला आपण बघू, यांना भेटू आता पुढे जाऊन आपण. हो. दाजी तुम्ही? अरे तू गंडू राहिली त्यांच्या पोटावर. कसं माहितीये का मित्रांनो, ही परी आहे ना, ही घरातच जास्त बोलते. बाहेर निघाल्यानंतर 4 माणसं असले ना आपल्या घरातले, त्यांच्या तोंडातून आवाज नाही निघत. का निघत नाही ते तुम्ही खरंच तिला सांगा कमेंट करून. असं नाही झालं पाहिजे, बोलली पाहिजे परी, आहे का नाही परी? मला नाही काय गाडीचा प्रॉब्लेम आहे बर का. म्हणजे या गाडीचा प्रॉब्लेम आहे. मला एसी मुळे जास्त हे नाही होत आहे. तिला प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही एसी बंद केली. आम्ही सगळ्या काचा उघड्या करून ठेवल्या. महिला कसला प्रॉब्लेम? हिला बोलायचा प्रॉब्लेम आहे. एसीचा बिसीचा. आता 5 मिनिटं झाली ना आम्ही गाडीत बसले. काय काय माझ्या आहो पुढे गेले ना. मग जरा थांबा. खरंय की नाही? आणि तो गाडीवर गेला. गाडीत जागा नाही पुरत. त्याच्यामुळेच मला, कारण की पहिल्यापासून मोठी गाडी घ्यायला आवडत होतं. तर सगळे संगत असले तर आईचं लक्ष सगळे एका ठिकाणी असतं. बरोबर की नाही? भाऊ पण 100-150 किलोमीटर पुढे जायले. भले तो इथे जवळ गेलाय, पण कसं राहतं संघ जाण्यात आणि आग माग जाण्यात मजा वेगळी राहते. खरं आहे का नाही? हा. काय ग परी, तू सांग मग माझ्यावरचं काय विचार. मम्मी बोलले ते एकदम बरोबर. एवढंच बोलायचं होतं. बघा ही बरी कशी झोपली. नदी काय सुंदर दिसते. बघा हा बाबा दाखवू द्या. वाव, काय भारी. किती सुंदर दिसते बघा. आज पाणी किती सुंदर आहे. खरंच ना, लय छान नदी आहे की नाही? हा
पहिल्यांदा बघायला भेटली बरं का पाणी, म्हणजे याला पाणीच नव्हतं किती दिवस झाले. हा इकडच्या नदीला आता बघायला भेटलं पाणी. तेच आणि आम्ही पण खूप दिवसानंतर इकडे आलो. इथं महादेवाचं मंदिर आहे खूप छान. महादेवाचं मंदिर काय म्हणते झोपलेलं नका. असं थोडी आहे तुला झोपायला. ही पोरगी अर्धा तास झालं झोपली. झोपायला आली का देवाला आली? आणि तिच्या बरोबर ती ऋतू. हा या ताई पण बघू मला झोप आली. गावाची मान टाकून आणि वरतून म्हणते ना, झोपल्याला नका घेऊ. असं का तरी नशीब मला यांनी फोन दिला आणि म्हणजे तिचा व्हिडिओ काढ म्हणून मला लक्षात तरी आलं व्हिडिओ काढता. नाही तर मी केव्हाची एकटीच हसत होते या दोघींकडे बघून. हा मी तर देवीचीच गाणी ऐकत होते, मला हा. कळलंच नाही मला. अजून आम्ही पोहोचलेलो नाही. आता पोहोचू आम्ही. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात. हे आहे मंदिर. बघितलं का मंदिर? अजून बघितलं कुठं? लगेच हे लगेच हा बघितलं. पहिलंच पोहोचलो होतो यांची आता तुमची बायको झोपली होती गाडीत बघा. वेळ झाली चांगलं बोलतो ना. नाही हो असं काय बोलू नका. येत असती झोपतील. एक तर गाडीचा त्रास आहे आणि त्याच्यात मग ती जागी राहिली का तिला असं मळमळल्यासारखं बायकोला गाडी झोपली. तर हे बघा असं मंदिर आहे. थांबा बाजू. हे मंदिरा पुढे झाड आहे आणि असं मंदिर आहे. कुठे मंदिर? थांबा हा फ्रंटनीच दाखवते पण हे झाडच संपणी. झाड वाढले आहे बघा इथं मंदिर आहे. तर आणि असं पुढे झाड आहे. वाव खूप छान आहे. वातावरण तर एक नंबर आहे. काय हो मम्मी? भारी एकदम. आल्या आल्या एकदम छान वाटलं. झोपच उडाली. हे झोपून आले होते ना मला. जा बघा मम्मी त्या मी नव्हती झोपले. परिमुळे झोपली. हा तिला झोप लागली होती ना. लागलं का हो? आता मंदिर स्वच्छ करणार आहे दाजी. मस्त की विनोबा बघा झाडू राहिलंय. दोघं तिघीचे तिघी बाया बघू राहिल्या. एक विनोभाऊला मदत करून नाही राहिले झाडायला. एकच खराटा यात तो देईन ना मग तुम्हाला खराटा. तुम्ही त्याला झाडायला राहिले. मस्त इकडे बघा संदीप भाऊ. काय ग मम्मी? एकदा मम्मी मस्त की झाडू राहिली, साफसफाई करू राहिली. थोडं झाड लागलं म्हणलं आलं तो हे आमचं सप्तशृंगी आईचं मंदिर जवळचं नाही का मम्मी? हा माझ्या आजोळचं. मम्मीच्या आजोबाचं मंदिर आहे. आजोळ आजोळ आजू म्हणजे कसं असतं ते? तेच असतं आजोळ म्हणजे माझ्या वडिलांचं. वडिलांचं संदीप भाऊ आतमध्ये काय करू राहिलंय. संदीप भाऊ आतमध्ये मस्त की देव बिव पुसू राहिला आतमध्ये. काय आलं एवढंच झाडलं? तू झाड का तिकडचं बाकीचं? झाडले फुलं येते काही घाल नाही. फुलं आहे का? तर माझा नवरा मस्त आता देवाची सगळी पूजा वगैरे करायची ना. तर सगळं मंदिर बिंदिर धुणं चालू आहे. काय हो साफसफाई? बायकोला बोललं बायको ऐकत नाही मला करायला. अगं बाई खोटाडे. मम्मीची तिकडे हे चालू आहे. सगळ्यांचं आले मस्त आवरलं. असं मी म्हंटली होती करू का? बायको पण पाणी आणून देत होती जाणार. दरवाजा तिकडून येत तरी पण ती पाणी आणून देत होती. मी म्हंटली होती त्यांना. ते ऐकत नाही माझं. नाही बाबा बायकोला कसं काय काम सांगतो. ते बाकीचं करणार आहे ना देवाचं नैवेद्याचं म्हणलं टेन्शन नाही म्हटलं. हा का? काय म्हणते तू? काय नाही. भारी नटली आज. खूप भारी दिसू राहिली गोड गोड. जानीला कॅमेरा कसा फिरवता आहे ना. व्हिडिओ चालू केलंय का? कशी नटली बघा. हा गोड गोड. झोपली होती गाडी. कामच सांगत नाही कोणी. तो नवीन आहे ना म्हणून तुला काम सांग. काम सांग तिला. जाऊ द्या काही मी देव मंदिर धुवून देतो मस्त. काही जातं शेण सारवणं चालू आहे. बोल फक्त शेण सारवणं चालेल. झालं लगेच शेण सारवणं झालं. एवढं बोलून द्या रिकामी होती. दाजी काय म्हणणं आहे तुमचं? देख दाजीकडे गेले. दाजीचं काय म्हणत? बोल बोल तू बोल काय तर बोल. विषय मला लाज वाटते. मी गावाकडे नाही राहत. काय म्हंटली मी? मी गावाकडे नाही राहत. कुठं राहते? तिला सारवता येत नाही. आम्ही काय गावात राहतो का? संगमात राहतो. पण शिकेल ना मी. मी कधी केलेलंच नाहीये तसं. आपल्या इथं पुढचं ते अंगण आहे ते रोज सारवा. हा ठीक आहे. आता ये ना. भूमिताई मलाच येत नाही. मला काही विचारू नको. तरी चालू आहे व्यवस्थित. शिकणं चाले ट्रेन चाले वहिनी हे आहे ना जानी मग ताई नाही येतं. ऋतुवहिनीला येतं. ऋतुवहिनीच्या घरी घरी म्हशी ना म्हशी आहे ना वहिनीच्या घरी.
हा का? वहिनी देणार म्हशीचे तीन आपण पण घ्यायचे का हो? नको राहू दे. हा एवढं 2 म्हशी 3 म्हशी आपल्या म्हशी मोठ्या मोठ्या वापर कर पुरणसाठी शेण सगळीकडे. हे व्हिडिओ मध्ये कट नाही केलं जाणार, लक्षात ठेवा आता. आपले त्यांच्या व्हिडिओ मध्ये आपलं काही कट नाही. हा आम्ही पण नाही कट करणार. ताई बरोबर चाललंय का? 2 भेडे आणि 1 म्हैस. तेच ना असं अरे तुम्हालाच बोलले ते, मी ऐकून नसतं घेतलं काय. काय हो? जाऊ द्या वहिनी, काय होतं ठीक आहे, मान्य नाही, काय होत नाही, आपण झालो नाही ना. नाही नाही संदीप भाऊचं काय झालं मस्त की बघा, बघू राजू. सिंदूर लावत होता देवीला मस्त की. आतून दाखव ना कसं सिंदूर लावलं संदीप कुठे सिंदूर लावला, कुठे दिसत नाही का? हे बघ इथं खाली लावलं सिंदूर. शिकेल ना हो दाजी. कसं आहे हो सांगा बरं यांना. एकदम हुशार. तुझ्या पुढे मी काही बोलू शकत. तू मास्टर दिली. पब्लिक मम्मीने मस्त एवढं सगळं झाडलंय. विनू भाऊनी थोडंच झाडलं होतं, पण मम्मीने सगळे फुल बिल झाडले, सगळं झाडलं. एवढा कचरा गोळा केला इथे. भूमीने ते शेण सारवणं चालले मस्त की. आणि ते बघा तिकडं बस बस पाणी टाक असं शिकू राहिली, शेण सारवायचं शिकू राहिली बघ मम्मीने. तिला येत नाही शेण सारवत आणि जाणीव शिकू. पाणी टाक म्हणते बघ बहिणीला. तिला कुठे कुठे शेण लावा, शेण बघ कसं सांगू राहील. तिथं बसून आदेश देऊन राहील कसा. घे ना तू. इकडे लाव ना इकडं. काय घे ना तू, एक हात तू घे ना तिकडून. मस्त की दोघी भूमी वहिनी तिकडं रांगोळी काढायली, ही जान्हवी इकडं रांगोळी काढून राहिली. मस्त रांगोळी काढली बघा, स्वस्तिक वगैरे. बसूनच दाखवतोय काय आता. नाही उठव म्हणला म्हणे, आता मम्मीला चांगली बोले. बसून दाखवलं की मस्त चाले. ही काय काढते ओय रोई, काय काढते? रांगोळी काढते अशी मस्त आहे, छान आहे. त्याच्यावर तीच बसू शकते. हा अहो मी कुठं काय बोललो, छानच बोललो ना, मग तीच बसू शकते ना, दुसरं काय नाही बोललं. मस्त काढ, असं फुल काढ, मस्त वाटेल ते काढ, पण चांगलं काढ. इकडे भूमी काढली. संदीप भाऊचा आतमध्ये चालू आहे आवरण. गाडीवाल्याला फोटो इकडे घालावा लागेल. मस्त चालू आहे, हार वगैरे चाललं. विनू भाऊ मस्त की झेंड्यासाठी काठी बघायला गेलाय, तिथं वरती झेंडा लावायचा आहे मस्त की. चला मस्त की विनू भाऊ इकडून असा वरती चढलाय, मंदिरावरती गाडी बिडी लावली, अशी गाडी पूर्ण त्याच्या टेका दिला मी, मस्त की वरती चढलाय. हे नीट दिसतंय का? दिसतोय का? हा दिसतोय. तो 5x केलंय ना मी, ते 5x ने थोडं समजून घ्या. कॅमेरा खराब आला का बघू. हा चालूच बसायचं होय. मस्त की विनू वरती झेंडा बांधून राहिला बघा. विनू भाऊ नीट बांध रे. हा विनू भाऊ पहिल्यांदा वरती चढलाय. आम्हाला कधी नंतर सांगतो, आता नाही झेंडा. आम्हाला झाडावर चढता येत नाही, खरं म्हणजे आम्ही कधी झाडावर चढलो नाही. म्हणजे हॉस्टेलला चढलो, संदीप भाऊ चढला झाडावर, फक्त असा आंबा पकडत होता आणि कप्पन वरून आंबा आला रे, असा डोळा रे आंब्यावरनी चालतं. आंबा कॅच करत होता वरच्या फांडीवरून दुसऱ्या फांडीवर, नाही का कसं डोळा का झालता. काळा निळ चालतं डायरेक्ट. मस्त की विनू बाबा कसा बसलाय का, त्याला बार फुल अशा हातपाय थरथर थरथर थरथर. अरे झेंडा दिसत नाही राहिला. अरे तो झेंडा तिथं झोपला. आता आम्ही तो बांबू आमचा काहीच कामाचा राहिला नाही, तो आम्ही बांबू काही कामाचं राहिला नाही. त्याच्यानंतरून ते बांधायला फडके काढले, ते पण काही कामाचे राहिले नाही. तर आम्ही दुकानात गेलो, जय पैकी एल्बो आणला, पाईप आणला आणि झेंडा लावून टाकला. डायरेक्ट झेंडा बघा, डायरेक्ट पायपालाच लावड्या ग. जय कोणी उलटी टोपी घातली तुला? बायको नाही उलटी टोपी घातली. बसा ना तिथे ना, अशीच बसते. त्याला पळशीचा तुकडा पाहिजे नाही. त्याला भरशील तुकडा दे विनायक आदित्य. फरशीचा तुकडा दे ग. हा मग तोच फरशीचा तुकडा मागितला त्यांनी. आहे ना दगड. किती मोठं दगड दिलं मम्मी, ओ घ्या ओ. त्याला फेकावं लागल.
बघ तो कसा आहे तुटेला तो वाव तसं का झेंडा वाव किती छान फडकतो. थोडक्यासाठी सगळी आहे. माझ्या पायात तार घुसले माहिती का तुझं काय हो इथे होती तार बापरे ओके तुला तुझ्या कशी काच घुसली होती नाही माझ्या पायात तार राव तुझी तसं मस्त यांची पूजा झाली बघा कसा व्हिडिओ घेऊ सांग असं दिसत का वहिनी हे बघा इकडून बघते हिरोईन काय ग माहित नाही मग बघते. काय माहित नाही बघा बघा कशी बघते काय ते चालू आहे का हा इकडं बघ ही तुला वरती चढायचं ना झाडावर नाही हो का आता तू दवलच मला चढायचं झाडावर नाही भेत्री 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 बघा झेंडा आता वारं नेऊन हालत नाही तो झेंडा त्याचा मस्त आणि अशी टोपी घातली दाखवलं का सगळं हा हे बघा मस्त आहे मस्त सजवलं. तिरचुळ मस्त सजवले मस्त आहे की अशी रांगोळी बिंगोळी काढली सगळी इकडून बघा इकडून मस्त दिसतं लिंबू असेल तर अजून पुढे गेला तो. भारी वाटत गार गार हे झाडाचं येतं तीन ठिकाण लिंब खाऊ हिचं कधी परी परी कधी परी का आता कसं धरलं टपाटप बोल बाई मध्ये खाऊ असा कुठं त्या बारक्या दाजी बारकाला का आडवा ना झालं का उतरून खाली कसे उतरले आणि ही परी काय म्हणते तुम्हाला? टपकन उतरा टपकन उतरा ना, काय भीत्या लय भीत्री आहे बाबा तुम्ही. मम्मी यो कवला ना बाकीचे धुवून कवला जाणार नाही खाऊ तरी तू खाऊ आता खाऊ जातो तुम्ही करू शकतात बायकोने प्रोत्साहन दिल्यावर बरोबर आहे की नाही धर मधल्याला बायको म्हणेल ना मधल्याला नाही धर होऊ नीट शकतं खाऊ. तर होऊ शकतं कोणचं मधल्याला धरून आणि ते नीट शेजारचं नीट खाऊ नाही अगं मम्मी जागाच नाही राहिली ते धडकू राहिली लिंब ऐकणार नाही ना ते पडणार नंतर ताप लागला गेले तसं पण नवरदेव काय चमकतंय वा वा दिवस बरोबर आहे फक्त ते लिंब मोठे झाले धर एकटी धर राहू दे. हा लिंब मोठे झाले तेव्हा कशी ठेवायले कुठं ते त्यांच्याकडे काढला फोटो काढला ना फोटो फोटो नाही काढले वाटत काढला ना मला माहिती तू फोटो नाही काढले मग काय काढलं आणि फोटो काढून घेतले व्हिडिओ चालू केला कसे दिसत होतो आम्ही सगळे तिघ जण एकदम टकाटक मध्ये तिथं मम्मी बघू छान दिसतं म्हणून मी काय केलं व्हिडिओ चालू केला मला काय माहितच नव्हतं माझ्या हातात कॅमेरा होता मी तरी म्हटलं एवढं वेळ कसं काय लागायला चला मग मस्त या मग तुम्ही सगळेजण तिथून तिघ बर या असं लाईन द्यायचं पहिलं काही मस्त की आता आमच्या सगळ्यांची पूजा वगैरे झाली मस्त मस्त की आवडला आतमध्ये देवा बिवा लावलाय सगळ्यांचं आवरून झालंय बघा सगळे नटले सगळ्यांच्या डोक्याला हळदी कुंकू इजा पण आहे वहिनीच्या पण सगळ्यांचे आहे मम्मीचं चालू आहे फोटो पण मस्त काढले नक्की इंस्टाग्रामला बघा आणि युट्यूबला पण सोडेल फोटो नाही का मस्त काय टोप्या बसत नाही आमच्या आता काय आता बघा मस्त कशी फॅमिली दिसते भारी दिसतंय का वहिनी हरवली होती हे बघा लहान मधली तिसरी दिसते का नाही काय पहिली दुसरी तिसरी बरोबर. मी लहान मधली तिसरी असं उलट सांगितलं मम्मीचं चाल हा लहान मधली तिसरी आज या दोघांनी चॉकलेटी घातले, आम्ही दोघींनी लाल घातले. आणि आम्ही जांभळं आणि मी काय असं ठरवलं नव्हतं मी घातून असं आयुष्यपत मी पण आम्ही ठरवलं होतं मी घेतलं. आणि परत आयुष्यात पण आम्ही पण ठरवलं, असंच घालून टाकलं. मम्मीने ठरवलं होतं पण मम्मी ठरवली चला मग जर का आता बाय